वळणावरची माणसं. लेखक डॉक्टर राजेंद्र माने. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. प्रकरण 8. सखाराम. एखाद्या माणसाला नमुना का म्हणतात हे मला सखारामवरून समजलं. माणसाचा चेहरा किती निर्विकार असावा याचं शेवटचं मोजमाप म्हणजे सखाराम. माणूस मेल्याची वार्ता कळो की जन्मल्याची, पायात काटा मोडो किंवा अंगावर फुलांचा वर्षाव हो, सखारामचा चेहरा परीट घडीसारखा असायचा. तसं पाहायला गेलं तर सखाराम आमच्या वाड्यावरचा गडी. 16-17 वर्षांचा होता तेव्हा आजीनं त्याला बागणीतून आष्ट्याला आणला. बागणी आजीचं माहेर. कधीतरी ती माहेरी गेली होती, तिथं सखाराम भेटला. त्याचे आई वडील दोघेही वारलेले. कसलं उत्पन्न नाही, शिक्षण नाही, पडेल ते काम करायचा. कोणी काही खायला दिलं तर खायचा, नाहीतर उपाशी राहायचा. मळकी खाकी हापचड्डी, फाटकी बंडी, केस विस्कटलेले, अशा अवतारात आजीनं त्याला पाहिलं. आष्ट्याला वाड्यावर राहशील का असं विचारल्यावर त्यानं मान हलवली. आजी निघून आली. नंतर त्याला विसरूनही गेली. नंतर महिन्यानं एक माणूस वाड्यावर सांगायला आला, कोणीतरी एक माणूस मंडईत कट्ट्याजवळ बसलाय. बागणीची ताई पाटलीन कुठं राहती म्हणून आल्या गेलेला विचारतोय. तसा थोडा वेडसरच दिसतोय. कुणीतरी जाऊन बघून या. मी दारात बोरिंगचं पाणी हापसत होतो. आजी सोप्यात बसून फुलवाती करत होती. त्या माणसानं सांगितल्यावर ती उठून उभी राहिली. डोक्यावरचा पदर बस्ता करत म्हणाली, राजा, बघ जा कोण हाय त्यो, त्याला घेऊनच ये वाड्यावर. खरं तर वाड्यापासून मंडईचा कट्टा जास्त लांब नव्हता. दिंडीत उभं राहून मोठ्यांदा सादवलं तर कट्ट्यापर्यंत आवाज गेला असता. तरी सखाराम वाड्यापर्यंत पोचला नव्हता. मी पळत मुंबईत गेलो तर सखाराम भोवती लहान पोरांचा गराडा. त्याचा अवतारच वेड्यासारखा होता. पोरांना तो नुसता ताई पाटलिनीचा वाडा कुठाय एवढंच विचारत होता. पोरं हसत होती. मी त्याला घेऊन वाड्यावर आलो. आजी सोप्यात उभी होती. त्याला दिंडीतनं येताना पाहून हसली. म्हणाली, कोण सख्या तू होय? मी म्हटलं कोण आलं ताई पाटलिनीची चौकशी करत. आजीनं त्याला पहिल्यांदा अंघोळ करायला लावली. बाबांची जुनी पण चांगली विजार घालायला दिली. त्याला जेवायला ताट वाढून दिलं. तो भराभर मोठमोठे घास घेत होता. किती दिवसांचा उपाशी होता कोणाला माहीत. आजी वाढत होती आणि तो खात होता. शेवटी होतं ते अन्न संपलं. आणखी काही ताटात पडत नाही म्हणून तो थांबला. तसे आमच्या मळ्यात 2 गडी होतेच. ते वाड्यावर येऊन जाऊन असायचे. वाड्यात काही काम निघालं तर करायचे. पण 24 तास वाड्यावर कोणी गडी नव्हता. तो सखारामच्या रूपानं मिळाला. सखाराम तसा उंचापुरा होता. चेहरा उभट, नाक मात्र काहीसं बसकं. केसाचं कंगव्याशी वैर होतं. त्यामुळे ते सतत अस्ताव्यस्त पसरलेले असायचे. दाढीचे खुंट वाढलेले. दाढी करावी, स्वच्छ राहावं असं त्याला स्वतःला वाटायचंच नाही. कधी कधी मग आजीच ओरडायची, सख्या, भाड्या दाढीचा खराटा करणार आहेस का? न्हाव्याच्या दुकानात जाऊन दाढी करून ये जा, नाहीतर गिरायला देणार नाही. हा उपाय मात्र लागू पडायचा. त्याचे सगळे जीवनबंध जेवणाच्या ताटाशी जुळलेले होते. कामाच्या बाबतीत हयगय नव्हती. पहाटेपासून रात्री 11 पर्यंत तो राबत असायचा. त्याबद्दल त्याची काही तक्रार नसायची. राबण्यासाठीच आपला देह आहे याची खुणगाठ मनाशी बांधली होती की काय कोण जाणे. सकाळी वाडा झाडणे, मग गोठा झाडणे, जनावरांना वैरण पाणी करणे, धारा काढणे, बोरिंगचं पाणी हापसून हौद भरणे. पाणी भरण्याचं त्याचं काम तर दिवसभर चालू असायचं. इतर काही काम नसलं की बोरिंगचं पाणी हापसून भरायचं. जेव्हा जेव्हा आजी स्वयंपाकघरातून बोलवेल तेव्हा धावत जायचा,
जे काही खायला देईल ते खायचा. दिवसातून 4 वेळा दिलं तरी खायचा. नको कधीच म्हणायचा नाही. त्याचं एक ठराविक पितळी ताट होतं. त्यातच तो जेवायचा. ताट चाटून पुसून स्वच्छ करायचा. एखादं शीत सुद्धा ताटात उरायचं नाही. जेवण झालं की ताट घासून बोरिंग जवळच्या कोनाड्यात ठेवायचा. त्याच्या कपड्याची पिशवी सुद्धा त्याच कोनाड्यात होती. आजी त्याच्या पिशवीला खजिना म्हणायची. बऱ्याच सटर-फटर वस्तू सखारामनं त्या पिशवीत गोळा केल्या होत्या. त्यात बिब्बा होता, कानकोरणं होतं, कवड्या होत्या, गजगे होते, अंगाऱ्याच्या पुड्या होत्या. हे सगळं अधून-मधून तो बाहेर काढायचा, पुन्हा ठेवून द्यायचा. एका बाबतीत मात्र सखाराम कंजूष होता. बोलण्याबाबतीत. कारणाशिवाय तो एक शब्दही स्वतःहून बोलायचा नाही. मान हलवत हो ना करणं इतकंच शक्यतो करायचा. नाहीतर नुसतं हं, हं करत राहायचा. गोठ्याजवळच एक अवजारांची खोली होती, तिथे रात्री झोपायचा. पोत्याच्या एका पटकुरावर अंगाचं मुटकुळं कडून पडायचा. तोंड उघडं टाकून घोरायचा. त्याच्या घोरण्याचा आवाज मात्र अख्खा गोठाभर यायचा. जनावरांच्या गळ्यात बांधलेल्या घंटांचा आवाज आणि सखारामच्या घोरण्याचा आवाज हे एकमेकांना साथ देत राहायचे. गोठ्यातल्या जनावरांनाही त्याची सवय झाली होती. रात्री झोपायच्या अगोदर आजीची रोज गोठ्यात चक्कर असायची. ती तिची रोजची सवय होती. गोठ्यात दूर कोपऱ्यात एक कंदील लावलेला असायचा. त्याची वात ती त्यावेळी कमी करायची. गोठ्यातला प्रकाश मग अंधुक व्हायचा. त्यावेळी ती सखारामच्या खोलीतही डोकावायची. मुटकुळं करून पडलेल्या सखारामच्या अंगावर तिथलीच एक फाटकी चादर टाकायची. त्या खोलीत भरपूर डास होते, पण तरी सखारामला गाढ झोप लागलेली असायची. दिवसभराच्या कष्टानं शरीर शिणलेलं असायचं. चावणाऱ्या डासांच्या वेदना त्याला जाणवायच्या नाहीत. सकाळी उठल्यावर त्याच्या चेहऱ्यावर डास चावून उठलेले पुरळ दिसायचे. चेहराही लाल झालेला असायचा. कोणाशीच फारसं न बोलणारा सखाराम गोठ्यातल्या जनावरांशी मात्र बोलायचा. खूपदा जनावरांशी चाललेल्या त्याच्या गप्पा मी ऐकल्या होत्या. आमची कृष्णा नावाची गाय त्याला फार आवडायची. तो तिला कृष्णे अशी हाक मारायचा. दुपारच्या वेळी जनावरांना पाणी दाखवलं की त्यांच्या पाठीवरून हात फिरवत राहायचा. कृष्णेच्या अंगावरच्या गोचड्यात तो चिमटीनं काढायचा. काढताना तिला सांगायचा, कृष्णे, अगं किती गोचड्या बसल्यात मानावर. चावत नाहीत व्हय? कुठं बी हिंडतीस नव्ह का? आता गाभण आहेस ते तरी ध्यानी हाय का तुझ्या? मग कृष्णेच्या टरारलेल्या पोटावरून हात फिरवायचा. कृष्णेलाही ते बरं वाटत असावं. ती मान वाकडी करून करून वृक्ष झालेला, घट्टे पडलेला सखारामचा हात जिभेनं चाटत राहायची. त्यावेळी कृष्णेच्या गर्भारपणाचं तेज जणू सखारामच्या मुखावर उमटल्यासारखं वाटायचं. गावात लगुडबंदाच्या विहिरीजवळ जनावरांचा दवाखाना होता. जनावरांना जरा काही त्रास व्हायला लागला की सखाराम लगेच तिथं जाऊन औषध आणायचा. स्वतःला मात्र त्यानं फारसं कधी औषध आणल्याचं मला आठवत नाही. एकदाच पायाला खोरं लागून जखम झाली होती, तेव्हा त्याला डॉक्टरकडं बळं न्यायला लागलं होतं. बरेच दिवस त्यानं कोणाला सांगितलंच नव्हतं. पायाला फडकं बांधून बसायचा. तापानं फणफणला तेव्हा मग गोंडे डॉक्टरांच्या दवाखान्यात नेलं. पट्टी काढली तर जखमेत किडे झालेले. महिनाभर त्यालाही दुखणं पुरलं. तेवढ्यानं त्याची मग डॉक्टरांशी ओळख झाली. मग मयातलं काही माळवं आलं की त्यातलं थोडं मयातनं येताना डॉक्टरांना देऊन यायचा. कृष्णेचे दिवस भरत आले तशी सखारामलाच काळजी लागून राहायची. रात्रीतून 3-4दा उठून कंदील मोठा करून कृष्णेच्या पाठीशी जाऊन बघायचा. ती जरा जरी हंबरली तरी धावत गोठ्यात जायचा. आजी हसून म्हणायची, बायकोची तरी काळजी घेशील का रे इतकी? कृष्णेच्या वेताच्या वेळी सखारामची लगबग बघून घ्यावी अशी. आजीच्या मदतीनं त्यानं स्वतः वेत केलं. वार पडेपर्यंत त्याला काळजी लागून राहिली होती.
वार पडल्यावर त्याचा चेहरा उजळला. घमेल्यात ती वार भरून लांब जाऊन खड्डा करून ती त्यात पुरली. गरम पाण्यानं कृष्णेला आणि खोंडाला अंघोळ घातली. खिचडा शिजवून कृष्णे पुढे ठेवला. आजीला कृष्णेची दृष्ट काढायला लावली. तेव्हा त्याचं समाधान झालं. तसं सखारामला तंबाखूशिवाय दुसरं कोणतं व्यसन नव्हतं. तासा तासाला तंबाखूची चिमट दाढेखाली ढकलायला लागायची. एकदा कशी कोणी पण बळजबरीनं त्याला दारू पाजली. रात्री खूप वेळ झाला तरी तो वाड्यावर परतला नाही. तसा तो फार काळ वाड्याबाहेर नसायचा. बऱ्याच वेळानं स्वारी झोकांड्या खात परतली. आजीच्या ते लक्षात आलं. तिनं 2 थोबाडीत दिल्या तेव्हा पायावर पडून रडायला लागला. 2 दिवस सगळ्यांच्या नजरा चुकवत काम करत होता. कोणाशी काही बोलत नव्हता. शेवटी आजी म्हणाली, "सख्या, आता बास झालं बरं का मौन व्रत. पुन्हा तो मूत पिऊ नको म्हणजे झालं." त्यावरही त्या नंदी बैलानं फक्त मान हलवली. सखारामचा आणखी एक उपयोग वाड्यातल्या लोकांना व्हायचा. आजीला, आईला कुठं जायचं असेल तर सोबत म्हणून त्या सखारामला न्यायच्या. एखादा शरीर रक्षक असावा तसा तो सोबतीनं चालायचा. त्याच्यामुळं आजीचं देवळात जाणं सोपं झालं. कंबरेला हाताचा आधार देत उठत बसत आजी पुढं चालायची. तिच्या पाठीमागून पूजेच्या साहित्याची पिशवी घेऊन सखाराम चालायचा. आजी अंबाबाईच्या देवळात गेली की हा दीप माळेजवळ बसून राहायचा. तिथूनच हात जोडायचा. आजी आत चल म्हणाली की चपलांच्या जोडाकडे बोट दाखवायचा. त्यांची राखण करत देवळाच्या कळसाकडे पाहत वेळ काढायचा. आजी पूजा करून प्रदक्षिणा घालायला आली की तिच्याबरोबर प्रदक्षिणा मात्र घालायचा. आजी कधी विचारायची, "सखाराम, देवाजवळ काही मागितलं का नाहीस? का नुसतंच ठोंब्यागत बसून राहिलायस?" त्यावेळी तो नुसतेच हातवारे करायचा. तो काही बोलत नाही हे पाहून आजीच चिडायची. "मेल्या, बोललास तर तोंडातली वाफ काय वाया जाईल का?" मग मोठ्या कष्टानं बोलल्यासारखा म्हणायचा, "काय मागायचं? 4 ठाव खायला मिळतंय नव्हं, मग बास झालं की." आजी चिडून म्हणायची, "सख्या, खाणं म्हणजे आयुष्य का? सगळी जिंदगानी खात घालवणार आहेस का? कर मग तुझं." आजीच्या बोलण्याचा त्याच्यावर काही फरक पडायचा नाही. मुंडी हलवत तो आजीबरोबर परतीच्या वाटेला लागायचा. पण आजीवर त्याचा जीव होता. हिच्यामुळे वाड्यात 4 घास खायला मिळतायत हे त्याला समजत होतं. आजीलाही त्याची सोबत लागायची. तास दीड तास कुठं दिसला नाही तरी ती बेचैन व्हायची. "सख्या, सख्या" अशा हाका मारायची. तो कधी ओ द्यायचा नाही. समोर येऊन उभा राहायचा. मग आजी चिडायची, "अरे, समोर विठोबासारखा काय उभा राहतोस? ओ देता येत नाही." तो खाली मान घालून शांतपणे उभा असायचा. आजीचंही काही काम नसायचंच. तो दिसला नाही म्हणून फक्त तिनं हाका मारलेल्या असायच्या. थोडा वेळ थांबून पुन्हा तो कामाला लागायचा. आजीची सगळ्यात मोठी इच्छा मात्र सखारामनं पूर्ण केली. तिच्या मनात पंढरपूरची वारी करायची होती. पालखीबरोबर विठ्ठल गजरात चालायचं होतं. पण तिचं वाढतं वय बघता इतके दिवस बाबा तिला पाठवायला तयार नव्हते. पण सखाराम वाड्यावर आल्यावर त्याला सोबत घेऊन वारीला जाण्याचा मनसुबा तिने जाहीर केला. सखाराम बरोबर आहे म्हणून मग बाबांनी ही परवानगी दिली आणि गावातल्या दिंडीबरोबर दोघं वारीला गेले. ते परतून येईपर्यंत सगळ्यांना काळजी लागून राहिली होती. ज्या दिवशी ते दोघं परतले तेव्हा सखाराम सोप्यात बसल्यावर आजीनं सखारामलाच नमस्कार केला आणि म्हणाली, "सख्या, तुझ्यामुळे मला विठ्ठल भेटला बघ. लई दिसाची मनीषा तुझ्यामुळे पार पडली." त्याच्यावरही तो नुसताच आजीकडे टकमक बघत राहिला. सोबतची पिशवी नेहमीच्या कोनाड्यात ठेवून त्यानं बोरिंगचं पाणी हापसायला सुरुवात केली. वाटेत त्यानं आजीची खूप सेवा केली होती.
दर मुक्कामाला तो आजीचे पाय तेल लावून चोळून देत होता, तिची लुगडी धुवून देत होता, सामान उचलून तिच्या पाठोपाठ चालत होता. विठ्ठल नामाचा गजर चालायचा, टाळ मृदंगाच्या तालावर वाट सरायची, पण सखारामला त्याचं काही नसायचं. तो आजीच्या कपड्यांची पिशवी घेऊन निर्विकारपणे चालत असायचा. आजीला एकटं सोडून तो कुठंच हलला नाही. त्याचं ध्येय फक्त आजीला सोबत करणं हेच होतं. पंढरपूरलाही आजी पाठोपाठ देवळात गेला. आजीनं पंढरपूरला पांडुरंगासमोर हात जोडले, हा मात्र त्या मूर्तीकडे नुसताच पाहत राहिला. शेवटी आजीनंच, "सख्या, आता तरी हात जोड," असं म्हटल्यावर नुसतेच हात जोडल्यासारखं केलं. नाहीतरी त्याचं विठ्ठलाकडे काही मागणं नव्हतंच. पंढरपूरचा पंढरीचा बुक्का त्याच्या कपाळी लागला, पण त्याच्या लेखी आजीची यात्रा घडली हेच खरं तर सार्थक होतं. तसा तो माझ्याबरोबरही खूप वेळा यायचा. बऱ्याच वेळा सिनेमा पाहायला सोबत म्हणून. आष्ट्यात 2 टुरिंग टॉकीज होती, म्हणजे तंबूच. चारी बाजूला कापडी कनात. वर मात्र काही नसायचं. तिकीट दर ही अगदी कमी. अवघे 12 आणे त्यावेळी लागायचे. पुरुषांनी पुढच्या बाजूला बसायचं. पाठीमागचा भाग स्त्रियांसाठी असायचा. तसा सखारामला सिनेमात काही आनंद वाटायचा नाही. बळजबरीनंच मी त्याला न्यायचो. सिनेमा सुरू होऊन लाईट बंद झाले की तो डोळे मिटून बसल्या जागी झोपायचा. भारतीय बैठक असल्यामुळे पाय लांबवता यायचे. समोर सिनेमा चालू असायचा आणि हा डोळे मिटून तोंड उघडे टाकून घोरायचा. त्याच्या घोरण्याचा आवाज वाढायला लागला की मीच सख्या अशी त्याला हाक मारायचो. तेवढ्यानं तो थोडा जागसूद व्हायचा. त्याचं घोरणं कमी व्हायचं, पण डोळे मिटलेलेच असायचे. थोडा वेळ गेला की पुन्हा त्याचं घोरणं चालू व्हायचं. आजूबाजूच्या लोकांना सख्याचा हा घोरण्याचा आवाज त्रास द्यायचा. ते त्याच्याकडे पाहून हसायचे. मला कसं तरी व्हायचं. इंटरव्हलला लाईट लागले की त्याला जाग यायची. त्याला वाटायचं सिनेमा संपला म्हणून तो चालायला लागायचा. मीच मग हाताला धरून बसवायचो. तो माझ्याकडं न समजून पाहायचा. मी मग म्हणायचो, "बस, अजून निम्मा पिक्चर आहे." तो इमानदारीत बसायचा. इकडं तिकडं पाहायचा. परत लाईट बंद होऊन सिनेमा सुरू झाला की झोपायचा. पडद्यावर काय चाललंय ते पाहण्याच्या फंदात तो कधी पडायचाच नाही. सिनेमा सुटला की झपझप पावलं टाकत अंधारातून माझ्याबरोबर चालत तो वाड्यावर परतायचा. आष्ट्याजवळ औदुंबर गाव हे दत्ताचं स्थान. कृष्णा नदीकाठी दत्ताचं छान मंदिर आहे. कृष्णेचं पात्रही मोठं. वृक्षराजी भरपूर असल्यामुळं निसर्गरम्यता आहे. बांधीव दगडाचा घाट आहे. खूपदा आम्ही औदुंबरला दत्ताच्या दर्शनाला जायचो. लगूडबंदाच्या विहिरीजवळ गावघरीतून एक कच्ची सडक औदुंबरच्या वाटेला जाऊन मिळायची. पावसाळ्यात त्या वाटेला घोटाभर चिखल असायचा. कोटेश्वरच्या तळ्याला वळसा घालून ती वाट जायची, त्यामुळे वाटेत कोटेश्वराचंही दर्शन घेता यायचं. या औदुंबरला दर संक्रांतीला कवी संमेलन भरायचं. मी 7वीत असताना कविता केली होती. आमचे सर म्हणाले, "औदुंबरच्या कवी संमेलनात कविता वाच." नेहमीप्रमाणे सोबतीला म्हणून सखारामला घेऊन मी निघालो. सायकलने गेलो, डबल सीट. अर्थात सायकल सखारामनं चालवली. मी मागं कॅरेजवर. कृष्णाकाठचा परिसर हिरवागार. रस्त्याकडेनं चिंचेची झाडं. मधून उतरून थोडं थांबून परत जायचो. संमेलन दुपारी होतं. सखारामला कवी संमेलन म्हणजे काय ते सांगण्यात अर्थ नव्हता. त्यानं विचारलंही नव्हतं. तो शरीर रक्षकासारखा बरोबर आला होता. एखाद्या चालत्या हलत्या पुतळ्यासारखा तो सोबत होता. सगळ्या रस्त्यात एक शब्दही तो बोलला नाही. मी थांब म्हटलं की थांबायचा, चल म्हटलं की चलायचा. कवी संमेलनात नाव नोंदवून मी दत्ताच्या देवळात गेलो. त्या दिवशी गर्दी होती. सखाराम त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे चपला राखत बसून राहिला. माझं दर्शन झाल्यावर त्यानं तिथूनच परतायला सुरुवात केली. दगडी घाटाच्या एका बाजूला 3 माकडं होती. लोक त्यांना काहीतरी खायला देत होते.
आजीनं दिलेल्या पैशातून तिथं पाटीत केळी घेऊन बसलेल्या आईकडून मी 1 डझन केळं घेतली. त्यातील 2-3 त्या माकडांना दिली. उरलेली 7-8 सखारामनं संपवून टाकली. कवी संमेलनात भरपूर गर्दी होती. 70-80 नवोदित कवींनी कविता वाचल्या. माझं नाव पुकारल्यावर मी पण स्टेजवर गेलो. कविता वाचायचा माझा पहिलाच प्रसंग. माझं लक्ष समोर गेलं. सखाराम कान कोरण्यानं कान कोरत बसला होता. कविता वगैरे प्रकाराशी त्याचं काही सोयरेसुतक नव्हतं. मी कविता वाचली. त्यानं एकदाच मान उचलून माझ्याकडे पाहिलं. स्टेजवर कवी सुधांशूसारखी मान्यवर मंडळी होती. तेच सातत्यानं गेली बरीच वर्ष हे संमेलन भरवत होते. माझी कविता संपवून मी खाली आलो. सखाराम जवळ गेलो. माझी कविता कशी वाटली हे कोणाला तरी विचारावंसं वाटत होतं. मी चटकन सखारामलाच विचारलं, कशी वाटली रे कविता? तो माझ्याकडे टकामका पाहत राहिला. माझा प्रश्न अस्थानी पडला हे माझ्या लक्षात आलं. सखारामनं नुसती मान डोलावली. दुसरा तो काही करू शकत नव्हता. माझं मीच समजून घेतलं. सखाराम झपाझप पायडल मारत होता. रस्ता निर्मनुष्य होता. मला अंधाराची भीती वाटत होती. वाटेत मठाजवळ थोडा वेळ तो थांबला. थंडीच्या दिवसांमध्येही सायकलच्या श्रमानं त्याला घाम फुटला होता. विश्रांती घेऊन पुन्हा आम्ही निघालो. वाटेत एक बाई उभी होती. ती एकटीच या वाटेवर कशाला आली असावी? कदाचित ती भूत वगैरे नसेल ना, या विचारानं मी घाबरलो. सख्या, त्या बाईजवळून सायकल चोरात घे. थांबू नको आणि तिच्याकडे पाहू नको, मी म्हणालो. त्याला ते पटलं असावं. मी डोळे घट्ट मिटून घेतले. सायकलचा वेग वाढलेला लक्षात आला. बऱ्याच वेळानं मी डोळे उघडले तेव्हा लगुडबंदाजवळ आलो होतो. मला हायसं वाटलं. सखाराम भूत प्रेताला घाबरणारा नसावा. त्यालाच भूतानं घाबरावं असा तो होता. सखाराम बरोबरचा तो सायकल प्रवास माझ्या कायमचा लक्षात राहिला. हळूहळू सखाराम वाड्यातलाच एक घटक झाला. आता वाड्याला त्याची सवय लागली. बाबा, आई, आजी कोणाचंही छोटं मोठं काम असो, सखाराम ते करायचा. इस्त्रीचे कपडे आणणे, किराणा आणणे, मिश्रीला तंबाखू आणणे यासारखी कामं तर करायचाच, पण वेळ प्रसंगी भाजी निवडून देणं, मसाला वाटून देणं अशी कामंही तो करायचा. त्याच्या लेखी काम हे फक्त काम असायचं. त्यात प्रतवारी नव्हती. सखारामचं वय 30च्या जवळ आलं. तसं पाहायला गेलं तर लग्नाचं वय केव्हाच उलटून गेलं. त्याच्या डोक्यात लग्न वगैरे काही येत होतं की नाही कोणाला माहिती. तो कधीच काही बोलायचा नाही. मग याविषयी असणारी भावना तो सांगणार कशी? कधी वाटायचं ही भावना त्याच्या मनात नसावीच का? पण तो प्रश्न अचानक इतका सुटेल असं वाटलं नव्हतं. विशेष म्हणजे त्याचा त्यानंच तो प्रश्न सोडवला. एके दिवशी दुपारी आमची नेहमीची परटीण आजीकडे आली. तिच्याबरोबर तिची बहीण होती. आजी दुपारी सोप्यात येऊन बसायची. आईसाब, तुमच्याशी थोडं बोलायचंय, ती थोडं चाचरत म्हणाली. मग काय मुहूर्त शोधतीयस का? आजीचं बोलणं असंच असायचं. तसं नव्हं, पण एकदम कसं बोलायचं म्हणून शन भ्या वाटतं या. का? ही तर काय वाघ बसला या? आता नमनालाच तेलवत शिल का बोलशील काय ते? ही शेवंती माझी भन. वय माहित आहे की, नवऱ्यानं सोडली नव 4 वर्षा माग. सोडचिट्टी झाली की मागिन दी. बरं मग लग्न करायचं म्हणतोय आम्ही हिचं. कर की मग. पोरगा बघितलास? व्हय, त्या पायीच तुमच्याजवळ आलोय. पैशाची नड आहे का ग? नाही नाही, पैशासाठी नाही. तुम्ही परवानगी देशीला तर लगीन होईल. अगं माझ्या परवानगीचं काय? तसं नवं, सखाराम म्हणतो या तुम्हासनी विचारा म्हणून. सखाराम? सख्या? तो करणार आहे हिच्याशी लगीन? व्हय,
दोघं वळीकत्यात एकमेकांना. आजीनं सोप्यातनं सखारामला हाक मारली. तो माझघराच्या दारात उभा होताच. तो गप्पपणे आजीसमोर आला. खाली मान घालून उभा राहिला. सख्या, ही परटीन म्हणतीये ते खरं का? लगीन करशील या सेवंताशी? सख्यानं फक्त मान हलवली. चेहऱ्यावर आनंद नव्हता की दुःख. आजीला हसू आलं. सख्या, अरे खाली मुंडी आणि पातळ धुंडी निघालास की र. अगं शेवंता, नवरा पसंत आहे ना व तुला? माझा सख्या साधा सरळ हाय, भाबडा हाय. त्याला सांभाळायला पाहिजेल बघ. त्यावर शेवंता लाजली. डोक्यावर पदर घेऊन तिनं आजीला नमस्कार केला. कसा कोणाला माहीत, पण तिचं पाहून सखारामनेही आजीला नमस्कार केला. त्यावर हसत आजी परटणीला म्हणाली, बघितलंस कसा लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय बघ. आणि 15 दिवसात औदुंबरला सखारामचं लग्न लागलं. सखाराम परटिणीचा नातलग झाला तसे त्याच्या अंगावरचे कपडे पांढरे शुभ्र दिसायला लागले. लग्नानंतर माणसात बदल होतो म्हणतात, तसा सखाराममध्येही झाला. 15-15 दिवस दाढी न करणारा सखाराम 2 दिवसाला दाढी करू लागला. त्याचं बिऱ्हाड आजीनं गोठ्याजवळची त्याचीच खोली साफसूफ करून त्यात थाटून दिलं होतं. कामाच्या मधल्या वेळात आता सखाराम खोलीत रमू लागला. आधी वेडसर भासणारा सखाराम आता माणसात आल्यासारखा भासू लागला. कोणाशी फारसं न बोलणारा सखाराम शेवंताशी मात्र बोलायचा. कदाचित शेवंतानं त्याला बोलका बनवला असेलही. दसऱ्याच्या दिवशी दोघांनी आजीला सोनं देऊन नमस्कार केला आणि मग दोघं गावाबाहेरच्या विठोबाच्या पाया पडण्यासाठी गेले. नवीन लेंगा शर्ट, डोक्यावर गांधी टोपी घातलेला सखाराम आणि त्याच्यासोबत जरीची नऊवारी नेसून कपाळावर कुंकवाचा आडवा चिरा रेखलेली शेवंता बाजारपेठेतनं निघाले तेव्हा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या. सखारामचं हे रूप सगळ्यांना नवीन होतं. शेवंता तिच्या बहिणीसारखंच परटिणीचं काम करायची. तेवढाच संसाराला हातभार असायचा. लग्न झाल्यापासून शेवंतानं संसाराला लागतील अशी 10-5 भांडी विकत घेतली. लोखंडी कॉट घेतली. एका खोलीत पण संसार गोमटा दिसायला लागला. सगळेजण मग सखारामला काय सख्या, आता पाळणा कवा आणणार असं विचारू लागले. सखाराम फक्त त्याच्या सवयीप्रमाणे मान डोलावून हातवारे करायचा. आणि 4-5 महिन्यात सखारामच्या संसाराला दृष्ट लागली. शेवंत तळ्यात नेहमीप्रमाणे धुणं धुवायला गेली. तिथं तिचा पाय घसरून ती तळ्यात पडली. तसं तळं खोल होतं. शेवाळलेलं होतं. आजूबाजूच्या बायकांनी आरडाओरडा केला. पुरुष माणसं जमून शेवंताला बाहेर काढेपर्यंत सगळं संपलेलं होतं. शेवंताचा मृतदेह पोस्टमार्टेम नंतर वाड्यातल्याच चौकात ठेवला. सखाराम शेजारी बसून एकटक तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. नजर थिजल्यासारखी झाली होती. त्याच्या डोळ्यातून अश्रू ढळत नव्हता. शेवंताची बहीण मोठमोठ्यांदा रडत होती. सखारामच्या डोळ्यातनं पाणी येत नाही हे पाहून काही जणांनी त्याला शेवंता गेली असं सांगून रडवण्याचा प्रयत्न केला. दुःख दाबून राहिलं तर त्याला त्रास होईल म्हणून त्याला रडवणं गरजेचं होतं. पण सखाराम नुसता मान डोलवत राहिला. शेवंताच्या जाण्यानंतर तो नुसता खोलीत बसून राहायचा. मनात आलं तर काही काम करायचा, नाहीतर कॉटवर गुडघ्यात डोकं घालून तासनतास बसायचा. आजी जाऊन 4 शब्द बोलून यायची. पूर्वी भस्म्या झाल्यासारखा जेवणारा सखाराम 2 घास खायला तयार व्हायचा नाही. परत त्याचं पहिलं रूप निर्माण झालं. दाढी वाढलेली, केस विस्कटलेले. वाड्यात राहिल्यामुळं सगळ्यांच्या मनात त्याच्याविषयी काळीज माया होती. शेवंत मरण पावल्यानंतर 3 आठवड्यांनी सखाराम वाड्यातून अचानक नाहीसा झाला. सकाळी उठल्यावर आजीनं त्याच्या खोलीत पाहिलं तर तो जागेवर नव्हता. सगळं बाकीचं साहित्य तिथंच होतं. दिवसभर वाट पाहिली, तो आला नाही. पोलीस चौकीमध्येही कळवलं, पण काही तपास लागला नाही. तो कुठं गेला हे शोधण्याचे सगळे प्रयत्न संपले.
कोणी म्हणायचं त्यानं जीव दिला असेल, कोणी म्हणायचं संन्यास घेतला असेल. कधीतरी वाटायचं तो तसा विरक्तच होता. लग्नगाठीत कसा अडकला कोणास ठाऊक. पण ते सुख त्याच्या नशिबात नव्हतं. दिवस जात राहिले. सखारामला हळूहळू सगळे विसरून गेले. तेवढ्यापुरती आठवण व्हायची आणि संपून जायची. पण इतकी वर्ष गेल्यानंतरही मला अजूनही वाटतं सखाराम कुठंतरी जिवंत असेल. कधी दारावर एखादा बैरागी भिक्षेला आला तरी त्याच्या भगव्या वस्त्रामधून आणि वाढलेल्या दाढी-मिशीतून माझी नजर सखारामला शोधत असते. पण अजूनही तो भेटला नाही. धन्यवाद.